करमाळ्याच्या वरकुटे गावात काही धनगर मेंढपाळांना अमानुष मारहाण झाली। वरवर पाहता हा वाद मेंढ्या रानात गेले या कारणावरून झालेला दिसतोय, पण याच्या तारा थेट अंजनगाव खेलोबा प्रकरणाशी जोडल्या जात आहेत। एकीकडे ओबीसी नेते गोपीचंद पडळकर, मंगेश ससाने आक्रमक झालेत, तर दुसरीकडे या वादाला जातीय संघर्षाचं स्वरूप मिळतंय। अशी भीती का व्यक्त केली जाते? नक्की काय आहे हा अंजनगावचा कनेक्शन आणि करमाळ्याच्या राजकारणात सध्या काय शिजतंय, सगळं काही जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। वरकुटे गावामध्ये दुपारची वेळ होती। आपली उपजीविका करण्यासाठी मेंढपाळ कुटुंब आपल्या जनावर घेऊन निंबोरे गावाच्या दिशेने निघालं होतं। वाटेत एका मोकळ्या पडीक रानात मेंढ्या शिरल्या। तिथे गाजर गवत किंवा ज्याला आपण स्थानिक भाषेत काँग्रेस म्हणतात ते उगवलेलं होतं। किरकोळ शाब्दिक चकमक झाली आणि त्याचं रूपांतर थेट अमानुष हल्ल्यात झालं। एका 80 वर्षाच्या वृद्ध आजीचं डोकं फोडलं गेलं, एका महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप देखील आहे आणि एका अल्पवयीन मुलीचा हात निकामी झालाय। पण प्रश्न असा उरतो की केवळ गवतासाठी इतका टोकाचा राग येतो तरी कुठून? आमदार गोपीचंद पडळकर यांनी करमाळ्यातील या घटनेवर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी या हल्ल्याचा निषेध करताना प्रामुख्याने अंजनगाव खेलोबा प्रकरणाचा संदर्भ दिला आहे। पडळकर यांनी दावा केलाय की हा हल्ला अचानक झालेला नसून तो माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील घटनेचा बदला घेण्यात आलेला आहे। अंजनगावमध्ये ज्या प्रकारे बेकायदेशीर पुतळा हटवण्यावरून वाद झाला होता, त्याचीच खुन्नस मनात धरून या निष्पाप मेंढपाळ कुटुंबाला लक्ष्य करण्यात आलेलं आहे, असं त्यांनी थेट म्हटलं की अंजनगावमध्ये त्यांनी यानंतर काही थेट आरोप देखील केले की अंजनगावमध्ये त्यांनी कायदा हातात घेतला होता, तेच लोक आता मेंढपाळांच्या जीवावर उठले आहेत का? आमच्या मेंढपाळांच्या मेंढ्या तुमच्या रानात गेल्या म्हणून तुम्ही महिलांवर हात टाकता आणि वृद्ध आजींचे डोके फोडता, ही तुमची कसली मर्दानगी? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे। पडळकर यांनी गृह खात्याकडे मागणी केली आहे की केवळ स्थानिक आरोपींना पकडून चालणार नाही, तर यामागे असलेले मास्टरमाइंड कोण आहेत त्याचा शोध घ्यावा। त्यांनी इशारा दिलाय की जर या मेंढपाळ कुटुंबाला न्याय मिळाला नाही आणि हल्लाखोरांना पाठीशी घातले गेले नाही, तर संपूर्ण धनगर समाज सोलापूर जिल्ह्यात रस्त्यावर उतरेल। पडळकरांच्या मते हा हल्ला म्हणजेच विशिष्ट समाजाची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। ओबीसी समाजाला घाबरवण्यासाठी अशा प्रकारचे भ्याड हल्ले केले जात आहेत, पण आम्ही ही दहशत खपून घेणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं होतं। आता आपण वळूया या घटनेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे अंजनगाव खेलोबाच्या प्रकरणाशी या घटनेचं काय कनेक्शन आहे। काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या अंजनगावमध्ये एका पुतळ्याच्या विस्थापनेवरून आणि नावाच्या चौकावरून प्रचंड राडा झाला होता। तिथे ओबीसी विरुद्ध मराठा असा एक सुप्त संघर्ष सुरू झाला होता। मंगेश ससाने यांचा आरोप असा आहे की अंजनगावमध्ये ज्यांनी ओबीसींच्या भूमिकेला विरोध केला होता त्यांनी तिथे यश मिळालं नाही, म्हणून त्याचाच राग मनात धरून मवाळ समजल्या जाणाऱ्या मेंढपाळ कुटुंबाला टार्गेट केलं गेलं। सोशल मीडियावर बघूया तुमच्या मेंढ्या आमच्या गावावरून कशा जातात अशा पोस्ट आधीच व्हायरल झाल्या होत्या। त्यामुळे हा हल्ला रागाच्या भरात झालेला नसून तो प्री प्लॅन होता का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। महाराष्ट्र सध्या आरक्षणाच्या अशा वळणावर उभा आहे जिथे गावागावातले संबंध ताणले गेलेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज आरक्षणासाठी आग्रही आहे, तर ओबीसी समाज आपल्या कोट्याला धक्का लागू नये म्हणून ढाल बनून उभा आहे। करमाळ्याची ही घटना याच मोठ्या संघर्षाचं एक छोटंसं का होईना पण विदारक रूप असल्याचं विश्लेषकांचं मत आहे। जेव्हा मोठ्या व्यासपीठावर नेते एकमेकांविरुद्धात बोलतात तेव्हा त्याचे पडसाद खालच्या स्तरावर अशा राड्याच्या स्वरूपात किंवा अशा घटनांच्या स्वरूपात उमटत असतात। मेंढपाळ समाज हा खऱ्या अर्थाने भटका आहे। ते 6 महिने एका जिल्ह्यात राहतात, तर दुसरे 6 महिने दुसऱ्याच काहीतरी जिल्ह्यात राहतात। त्यांच्याकडे ना हक्काचं रान असतं ना हक्काची सत्ता। अशा वेळी त्यांना सॉफ्ट टार्गेट बनवणं सोपं जातं का, असा प्रश्न देखील त्यांनी विचारलाय। महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ल्याच्या संख्येत 15 ते 20% वाढ झाल्याची आकडेवारी समोर येते। पूर्वी हे वाद शेतीच्या नुकसानीवरून व्हायचे, आता ते तू कोणत्या जातीचा आहे आणि तू कोणत्या नेत्याचा समर्थक आहे इथपर्यंत येऊन पोहोचलेत। सोलापूर जिल्हा हा राजकारण्यांसाठी नेहमीच प्रयोगशाळा राहिलाय। मंगेश ससाने यांनी थेट गृह खात्याला आणि पोलीस प्रशासनाला आव्हान दिले, जर अंजनगाव प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आवरलं नाही तर करमाळा हे भविष्यात जातीय दंगलीचं केंद्र बनू शकतं, असा इशारा त्यांनी दिलाय। दुसरीकडे स्थानिक पोलिसांनी याला केवळ प्राण्यांच्या चराईवरून झालेला वाद असं म्हणून शांत करण्याचा प्रयत्न देखील केलाय। पण सोशल मीडियावरील धमक्या आणि ससाने यांनी घेतलेली नावं पाहता हे प्रकरण इतक्यात शांत होईल असं तर वाटत नाही। हा वाद केवळ एका गुन्ह्यांचा नाही, हे महाराष्ट्राचं बिघडत चाललेल्या सामाजिक विनीचं लक्षण आहे। शेतकरी आणि मेंढपाळ हे गाववाड्याचे 2 महत्त्वाचे कणे आहेत। जर हे कणेच एकमेकांशी लढू लागले तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल।
दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आणि तरुणांनी हे समजून घेण्याची गरज आहे की राजकारण 5 वर्षांनी बदलतं, पण शेजार धर्म आणि सामाजिक सलोखा एकदा बिघडला की तो दुरुस्त व्हायला पिढ्या जाव्या लागतात। या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर दुहेरी आव्हान देखील आहे। एकीकडे अंजनगाव मधील बेकायदेशीर पुतळ्याचा प्रश्न आणि दुसरीकडे वरकुटेमधील सामाजिक सुरक्षा। ससाने यांनी इशारा दिलाय की जर आरोपींना आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक झाली नाही तर करमाळा चक्काजाम केला जाईल। अशीच काहीतरी सूचना गोपीचंद पडळकर यांनी देखील दिली आहे। करमाळा आणि माढा ही 2 तालुके सोलापूरची राजकीय हृदयस्थान आहेत। इथे जर जातींमध्ये वितुष्ट आलं तर त्याचा फटका संपूर्ण जिल्ह्याला बसेल। अंजनगावमध्ये पुतळा बसवणं ही भावनेची गोष्ट होती, पण कायद्याचं उल्लंघन झालं। वरकुटेमध्ये मेंढपाळांना मारणं हे माणुसकीला काळीमा फासणारं होतं। थोडक्यात काय तर अंजनगावचा इगो वरकुटेच्या रक्तामध्ये बदलला आहे का, हा प्रश्न महाराष्ट्राने स्वतःला विचारायला हवा। राजकारण येईल आणि जाईल, राजकारणातले नेते येतील आणि जातील, पण वर्षानुवर्षे एकत्र राहणाऱ्या समाजांमध्ये पडलेली ही दरी साधणं सोपं नसेल। पण आता एक प्रश्न पडतोय की काय खरंच अंजनगाव प्रकरणाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाला असेल की ही केवळ चराईवरून झालेली अपघाती वाद आहे? तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।